बीड जिल्हा प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधांचे रोज नवनवे किस्से महाराष्ट्राला परिचित होत आहेत. प्रशासन, पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद, आरोग्य व्यवस्था इथल्या अनेक अधिकाऱ्यांचे कराडशी निकटचे संबंध असल्याचे आरोप सातत्यानं होत आहेत. वाल्मिक कराडला अटक करताना झालेली चालढकल, अटक केल्यानंतर मिळणारी कथित व्हीआयपी ट्रीटमेंट, रुग्णालयात मिळणारी स्पेशल ट्रीटमेंट आणि या सगळ्यानंतर देखील एकाही अधिकाऱ्यावर न झालेली कारवाई, या गोष्टी चर्चांचे विषय ठरत आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडचे जिल्ह्यातील 26 अधिकाऱ्यांसोबत निकटचे संबंध असल्याचा दावा केलाय. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात हेही वाल्मिक कराडच्याच आशीर्वादाने काम करत असल्याचा आरोप केलाय. डॉक्टर थोरात यांनी देशमुख यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याचाही आरोप दमानिया यांनी केलाय. दमानिया यांनी थोरात यांच्याबद्दल आणखीही गंभीर दावे केले आहेत. त्यावर थोरात यांनी प्रत्युत्तर दिले. नेमके काय आहेत हे आरोप पाहूयात या व्हिडिओमध्ये. अंजली दमानिया यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये डॉक्टर थोरात आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधाबाबत दावे केले आहेत. अंबाजोगाई येथील हॉटेल पियुष इन हे कोणाचे आहे? मला अशी माहिती मिळाली आहे की डॉक्टर अशोक थोरात यांचेच हे हॉटेल आहे. हेच अशोक थोरात सध्या बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत. ह्याची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याच अधिपत्याखाली संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन झाले आहे. वाल्मिक कराडला 2दा रुग्णालयात आणण्यात आलं. 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. इतकंच नाही तर डॉक्टर थोरात हे पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी होते. मग बीडहून नाशिकला बदली झाली. डॉक्टर अशोक थोरात यांचे मोठ्या आशीर्वादानं पुन्हा बीडमध्ये आगमन झाले. थोरात यांची बीडला पुन्हा बदली झाली ती वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनीच केली होती. त्यामुळं संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट योग्य आहे की अयोग्य याबाबत शंका यायला लागल्याचंही दमानिया म्हणाले. त्यांच्या नव्या दाव्यामुळं एकच खळबळ उडाली. दरम्यान वाल्मिक कराड हा ठणठणीत आहे. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये युरिनरी इन्फेक्शन होतं. या आजाराला अँटीबायोटिक्स दिली तरी तो व्यक्ती अगदी ठणठणीत होतो. मात्र कराडसाठी 11 रुग्णांचे बेड खाली करून त्याला जागा दिली जात असेल तर तिथले अधिकारी आणि डॉक्टर्स यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. दमानिया यांनी केलेल्या दाव्यादरम्यानच डॉक्टर थोरात हे रीतसर रजेवर आहेत. पण आरोपानंतर 24 तासातच थोरात यांनी स्पष्टीकरण दिले. अशोक थोरात म्हणाले, ऑक्टोबर 2024 मध्येच मित्रांसोबत नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँडची टूर ठरली होती. शासनाकडून रीतसर परवानगी मागून 21 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत रजेवर आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत. भारतात आल्यावर या सगळ्या प्रकरणावर सविस्तर बोलेल. तसेच या टूर संदर्भातील सर्व कागदपत्रे माध्यमांना पाठवली आहेत असंही ते म्हणाले आहेत. आता भारतात आल्यावर डॉक्टर थोरात हे हॉटेल पियुष इन बद्दल, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आरोपांवर आणि वाल्मिक कराडला मिळालेल्या कथित व्हीआयपी ट्रीटमेंट बद्दल काय बोलणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वीही वाल्मिक कराडच्या चौकशी पथकात त्याच्याशी संबंधित पोलीस असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर नवीन एसआयटी गठीत केली गेली. तसेच एका आरोपीला सोडण्यासाठी वाल्मिक कराड थेट पोलीस निरीक्षकांनाच सूचना देत असल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सनी आठवले या बीडमधील नामचीन गुंडाला सोडवण्यासाठी वाल्मिक कराड बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्ला यांना सूचना देत असल्याचा दावा या ऑडिओ क्लिप मध्ये केला जात आहे. त्याच पाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या जिल्ह्यातील 26 अधिकाऱ्यांसोबत निकटचे संबंध असल्याचा दावा केलाय. त्यामुळं एकूणच बीड मधील प्रशासन, पोलीस यंत्रणा ही राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या चेलेचापाट्यांनी किती पोखरली याचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकतो. तर मंडळी, बीड मधील कायदा सुव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.